चला प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करू, जो की आपण सिमिलॅरिटीमधल्या सिमिलर ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल्स जर का सिमिलर असतील तर त्याच्यावरून आपल्याला काय समजते किंवा दोन ट्रायंगल सिमिलर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागते ह्याच्यावर आधारित आहे. ठीक आहे ना. पहिला क्वेश्चन दिसते ह्याच्यामध्ये एक ट्रायंगल ABC दिसतो, ज्याच्यामध्ये अजून एक ट्रायंगल तयार झाला आहे EDC. ठीक आहे ना. तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की कोणत्या टेस्टनुसार कोणते दोन ट्रायंगल सिमिलर येतात, आणि मग जर ते सिमिलर असतील तर त्याचा 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहा. ठीक आहे ना. एकास एक संगती लिहा. इथे दिसते तुम्हाला आकृतीमध्ये दिसते पहा. तुम्ही जर का आकृतीकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येते की ABC हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये एक अँगल B आहे 75 डिग्रीचा, असाच एक EDC एक ट्रायंगल दिसते, याच्यामध्ये पण एक अँगल आहे 75 डिग्रीचा. म्हणजे दोन्ही ट्रायंगलमध्ये एक एक पेअर त्या अँगलची कॉन्ग्रुएंट आली 75 होईल. ठीक आहे ना. आता दुसरा एखादा अँगल जर का कॉन्ग्रुएंट दाखवला मी तर झालं, मग AA टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल सिमिलर येतात. तुम्हाला दिसते पण आकृतीमध्ये हा C जो अँगल आहे हा दोन्ही पण ट्रायंगलचा भाग आहे आणि तो तोच आहे, सेमच आहे, एकच आहे. म्हणजे त्याचं मेजरमेंट एका ट्रायंगलमध्ये जेवढा असेल तेवढं दुसऱ्यातही असणार आहे, कारण तो असाच आहे. झालं, मग दोन अँगलच्या जोड्या कॉन्ग्रुएंट आल्या, मग ते ट्रायंगल AA टेस्टनुसार आपण सिमिलर लिहू शकतो. तुम्ही जर का आकृतीला अंडरस्टँड केलं, हे बघा दिस इज जॉमेट्री, हे भूमिती आहे. ह्यामध्ये भूमितीमध्ये जी डायग्राम असते ती डायग्राम ही त्या प्रश्नाचा सगळा जीव असते. म्हणजे सगळा क्वेश्चन ह्या डायग्राममध्ये लपलेला असते. डायग्राम जर का तुम्ही अंडरस्टँड केली एकदा तर तुम्हाला आन्सर काढायला सोपं जाते. ठीक आहे ना. तर आता आपण एक नंबरचा आन्सर काढू. तो इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC या दोन ट्रायंगलमध्ये काय दिसते, जे दिसते तुम्हाला त्याच्यावरून ते लिहिता येईल आपल्याला. समजा इथे लिहिता येईल अँगल या ट्रायंगलमधला ABC इज कॉन्ग्रुएंट विथ याच्यामधला EDC असं लिहिता येते. का तर याचं कारण हे गिवन आहे, इच ऑफ 75 डिग्री असं लिहा किंवा याला तुम्ही गिवन लिहा, काय हरकत नाही, एकच आन्सर होतं, एकच मिनिंग येते त्याचं. ठीक आहे ना. कारण तिथे 75 येते, तिथे 75 झालं, एक पेअर झाली. अजून एक पेअर लिहितात आपल्याला कुठली, तर तो C अँगल. मग यातला तुम्ही BCA घेतो, मोठ्यातला BCA इज कॉन्ग्रुएंट विथ त्याच्यामधला कोणता लिहिणार तुम्ही, मग DCE. ठीक आहे ना. तर याचं कारण काय लिहितं तुम्हाला, कॉमन अँगल, तो आकृतीमध्ये दिसतो. मग याच्यावरून काय लिहितं तुम्हाला, देअरफॉर आय कॅन राईट दॅट ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल EDC. काय रिझन लिहिसाल याचं, दोन अँगलच्या जोड्या कॉन्ग्रुएंट आल्या म्हणजेच AA टेस्ट. समजलं. मग AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आले. मग आता आपलं यातलं हे तर झालं की विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट, ते दोन्ही आन्सर आले आपले. तिसरं याचं 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहायचं. मग याच्यात जर का ट्रायंगल सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग सेट सेम प्रपोर्शनमध्ये लिहिता येतात आपल्याला. म्हणजे काय लिहिता येईल मला, याच्यातली AB आपण याच्यामधली ED घेता येईल, याच्यामधली BC त्याच्यातली DC घेता येईल, याच्यातली AC आणि याच्यातली EC लिहिता येईल. हे त्याचं कारण काय लिहिता येईल, करस्पॉन्डिंग सेट्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. कळलं इथपर्यंत. हा झाला आपला पहिला क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दोन ट्रायंगल्स आहेत, दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का, आणि मग आहेत तर कोणत्या टेस्टनुसार आहेत ते विचारले. आता इथे काय झालं, ह्याच्यामध्ये अँगल्स दिले होते, याच्यामध्ये साईड्स दिल्यात बघा, तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या. PQR हा एक ट्रायंगल आहे, याच्यात ही बाजू 6, ही 10, ही 8 आहे, ही LMN मध्ये ही 3, ही 4, हे 5 आहे. ठीक आहे ना. मग ह्याच्यात तुम्ही जर का साईड्स दिल्या असतील ट्रायंगलच्या तर तुम्ही साईड्स आणि हे सिमिलर आहेत का चेक करायचं आहे. तर तुम्ही काय करणार, तर यांचे रेशो घेऊन पाहणार. जर का रेशो इक्वल आले तर तुम्ही म्हणणार हे याचा अर्थ याच्या करस्पॉन्डिंग सेट्सच्या सेम प्रपोर्शनमध्ये आहेत, म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आणि फक्त साईड्सबद्दलच दिले याचा अर्थ हे SSS टेस्टनुसार मग होतील. ठीक आहे ना. अँगलबद्दल कुठं काही सांगितलं नाही. मग आपण ते करू. आपण काय करू, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN याच्यामध्ये आपण एकेका साईडचा रेशो घेऊन पाहू. हां, समजा याच्यातली मी PQ घेतो आणि याच्यातली मी LM घेतो. याच्या व्हॅल्यू ठेवा आपण. PQ काय आहे 6, LM किती आहे 3. ठीक आहे ना. मग याचा रेशो किती येते 2:1. झालं, याला एक नंबर देऊ. असंच दुसरी साईड घेऊ, QR आणि LM घेऊ, QR अपॉन MN घेऊ. मग QR किती आहे 8 आणि MN किती आहे 4, मग 4 2 जा 8, म्हणजे हा आपण रेशो किती येते 2:1. तसंच तिसरी साईड घ्या, PR अपॉन LN. ठीक आहे ना. मग याचा रेशो PR किती आहे तिथे 10 आणि ही किती आहे 5, बरोबर आहे. मग याला पण 5 2 जा 10 म्हणजे 2:1. आता इथे तुमच्या लक्षात येईल की तीनही रेशो सेम आलेत ना. मग तिन्ही रेशो जर का सेम असतील, इक्वल असतील, तर मला काय लिहिता येते मग, फ्रॉम 1 2 and 3
तिन्हीवरून काय लिहितात की हे याच्या जर का राईट हँड साईड सेम येतात तर मग लेफ्ट हँड साईड पण सेम असतील. म्हणजे पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू पी आर अपॉन एल एन है ना. याच्या उजव्या बाजू सेम आहेत मग डाव्या बाजू सेम लिहिले. मग हे असं आलंय पण हे कधी येत असते जर का ट्रायंगल सिमिलर असतील तर. म्हणून मला काय लिहिता येते की ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर विथ ट्रायंगल एल एम एन. आता ह्याच्यात तिन्ही बाजूचा रेशोस इक्वल आलाय. यांना अँगलबद्दल काही माहीत नाही म्हणजे याचा अर्थ काय लिहिता येते बाय एस 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 टेस्ट. बाजू 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 म्हणजे बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आले कारण ह्याच्या संगत बाजूचं गुणोत्तर हे समान आले. समजा लागलं का. छोटे छोटे गणित येतं पण तुमचं आधीचं जर का नॉलेज तुम्हाला असेल, आधीचा तुमचा अभ्यास झालेला असेल, आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, तुम्ही त्यातून काही शिकले असाल तर हे गणित करणं काही अवघड नाही आहे. चला आता तिसरं गणित करू आपण. तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात इथे दोन आकृत्या दिल्यात काढून. ॲक्च्युली हे दोन आकृत्या दुसरं काही नसून पोल आहेत. प्रश्नात आहे तिथं देर इज गिवन इन द क्वेश्चन दॅट देर आर टू पोल्स अँड पोल्स आर नॉर्मली वर्टिकली प्लेस्ड विथ द ग्राउंड दॅट इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. सो पी आर आणि याचं नाव ए सी. पी आर आणि ए सी हे दोन व्हर्टिकली प्लेस्ड पोल्स आहेत ज्याच्या हाईट, याची हाईट 4 आहे, याची हाईट 8 आहे. तर याची शॅडो, या हाईटची, या पोलची शॅडो ही 6 आहे. तर या पोलची शॅडो किती असेल ते काढायला सांगितलं. सावली उभा असलेला पोल जो खंबा आहे पी आर त्याची उंची 4 आहे आणि त्याची सावली ही 6 आहे. तर उभा पोल जो ए सी आहे त्याची उंची 8 आहे. तर त्याची सावली एक्स किती असेल ते काढा मला. आता पोल उभे असतात ठीक आहे ना, काही जागेवर पोल तिरिपे पण असतात पण इथे प्रश्नात सांगितलं की सहसा पोल हा परपेंडिक्युलरच असतो जमिनीशी. ठीक आहे ना. तर मला असं म्हणता येते की इन ट्रायंगल पी आर क्यू, पी आर इज परपेंडिक्युलर टू क्यू आर अँड इन ट्रायंगल ए सी बी इथं मला म्हणता येईल ए सी इज परपेंडिक्युलर टू बी सी. सो दोन्ही ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल झाले आणि राईट अँगल ट्रायंगल जर का असतील तर ते सिमिलरच असतात दोन्ही. म्हणजे मला असं लिहिता येते की पी आर क्यू इज सिमिलर विथ ट्रायंगल ए सी बी है ना. इच इज राईट अँगल ट्रायंगल असं लिहिता येते मला. ठीक आहे ना. दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत म्हणून मी त्या दोघांना समरूप लिहून टाकलं. ठीक आहे ना. आता ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर तुम्ही त्याच्या करस्पॉन्डिंग साईड सेम प्रपोर्शनमध्ये लिहू शकता. म्हणजे ह्याच्यातली पी आर त्याच्यातली ए सीचा रेशो, यातील आर क्यूचा त्यातील सी बी सोबतचा रेशो, यातील पी क्यूचा यातील ए बी सी रेशो घेता येते करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणून. बरोबर आहे का. मग आता ह्याच्यापैकी ज्या साईड दिल्यात त्याच्या किमती आपण पुट करू, ज्याच्या नाही दिल्यात त्याची काढता येईल. जसं की पहा पी आर दिलाय आपल्याला हा ठीक आहे ना. पी आर दिलाय 4, ए सी दिलाय 8, क्यू आर म्हणजेच आर क्यू दिलाय 6 आणि बी सी काढायचं आहे म्हणजे ठीक आहे ना. ह्या जोडीचा वापर करता येते आपल्याला. मग ह्याच्यात इथे पुन्हा लिहितो मी ते. ठीक आहे. मग आता ह्याच्यापैकी ज्या दिले त्याच्या व्हॅल्यू पुट करू, जे नाही दिले त्याच्या व्हॅल्यू फाइंड करता येईल. ठीक आहे ना. इझी आहे. फक्त तुम्ही आधी जे शिकवलेत आपण तेवढं जर का तुम्हाला जमलं, तेवढं जर का तुम्हाला कळत असेल, तेवढं जर तुम्हाला येत असेल तर हे काही अवघड नाही आहे. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यू पुट करू आपण. पी आर किती आहे पहा डायग्राममध्ये दिसते 4 आहे. ए सी किती आहे डायग्राममध्ये दिसते 8 आहे. आर क्यू किती आहे तर 6 आहे आणि सी बी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना. मग आपण काय करू, सी बी इकडे घेऊ, हे 4 आणि 8 इकडे ट्रान्सफर करू. सी बी इज इक्वल टू 6 इंटू हा 8 वर जाईल आणि 4 खाली येईल. बरोबर आहे का. सो सी बी इज इक्वल्स टू याला कट करू, 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 6 2 जा 12 झालं. समजलं. सोपं आहे. जॉमेट्री सर्वात सोपा भाग आहे अल्जेब्रापेक्षाही माझ्या मते. तर फक्त तुमची तुम्हाला डायग्राम कशी आहे त्याच्यातून काय काय कळते तेवढं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर माझं शिकवण्याचा मदत होत असेल अभ्यासात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चला आता प्रॅक्टिस सेटमधला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच 4th वाला पाहू. इथे याची डायग्राम दिलेली आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये ए पी हा परपेंडिक्युलर आहे बी सीवर, त्याच्यानंतर बी क्यू हा परपेंडिक्युलर आहे ए सीवर. बी पी सी हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, एका साईडवर आहेत. ए क्यू सी हे सुद्धा एकाच साईडवर आहेत. तर तुम्हाला 2 भाग आहेत या गणितामध्ये. देर आर 2 पार्ट्स. एक प्रूव्ह करायचं आहे ट्रायंगल सी पी आणि सी क्यू बी
ट्रायंगल CPA म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल, ठीक आहे ना. आणि दुसरा म्हणजे CQB जो असा आहे, ठीक आहे ना. हा एक राईट अँगल ट्रायंगल CQB, ठीक आहे ना. तर हे दोन राईट अँगल ट्रायंगल सिमिलर येतात असं प्रूव्ह करायचं पहिल्यांदा. आणि मग नंतर 3 बाजू दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी 4 पैकी 3 दिल्यात आणि 1 काढायची, ठीक आहे ना. तो पुढचा भाग झाला. आधी आपण या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवू. पहा एक तर दिसायला लागलं तुम्हाला या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवण्यासाठी की हे दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत, ठीक आहे ना. म्हणजे एक अँगल त्याचा 90 डिग्रीचा आहे. बरं, अजून काही होते काय ह्याच्यामध्ये की जे कॉन्ग्रुएंट आहे. तर तुम्हाला दिसते की इथं अँगल सी जो आहे, हा अँगल सी दोन्ही ट्रायंगल मध्ये हाच आहे, म्हणजे तो कॉमन अँगल आहे, ठीक आहे ना. मग मला 2 जोड्या मिळाल्यात. आय गॉट 2 पेअर्स ऑफ ट्रायंगल्स ऑफ अँगल्स विच आर congruent, isn't it? This one is one pair, that is right angles in both the triangles, and this one is next, that is angle C, which is common in both the triangles. तर त्याच्यामुळे मी आता मी लिहू शकतो. समजा मी असं लिहितो, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB या दोन ट्रायंगल मध्ये काय लिहिते मला, CPA अँगल हा कॉन्ग्रुएंट येईल अँगल CQB सोबत, है ना. काय कारण याचं, तर हे प्रत्येकी इच ऑफ 90 डिग्री अँगल आहे, बरोबर आहे का. अजून दुसरा अँगल म्हणजे हा राईट अँगल C, जो की दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे. मग मी कोणता त्याचं नाव लिहितो, मी अँगल PCA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल QCB, है ना. तर याचं काय कारण आहे, तर हे दोन्ही मध्ये पण कॉमन अँगल आहे, ठीक आहे ना. मग झालं, या दोन ट्रायंगल मधले करस्पॉन्डिंग दोन अँगलच्या पेअर्स ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आल्यात. म्हणजे याचा अर्थ मला काय लिहिता येते, ट्रायंगल CPA इज सिमिलर विथ ट्रायंगल CQB. काय कारण, AA टेस्ट. समजलं. आता ट्रायंगल सिमिलर आलेत, मग ट्रायंगल सिमिलर आले असतील तर याच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड्सच्या सेम प्रपोर्शन मध्ये लिहिता येतात. आणि मग त्यातल्याच जर का ह्या 3 जर का दिलेल्या असतील तर 2ची जो पेअर जर का घेतली तर त्याच्यातल्या 4 पैकी 3 दिलेल्या आहेत, म्हणजे 1 काढता येते. मग याच्याबद्दल मला काय लिहिता येते, ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे CP/CQ इज इक्वल टू PA/QB इज इक्वल टू CA/CB असं लिहिता येते, है ना. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, बरोबर आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समान प्रमाणात असतात, ठीक आहे ना. मग आता बघा, याच्यापैकी कोणत्या 3 दिलेल्या आहेत, AP BQ BC, AP BQ BC, ठीक आहे ना. याचे नाव मागं पुढे झाले असेल, PA म्हणजेच AP वाटल्यास ते लिहून घ्या, BQ म्हणजेच QB, BC म्हणजेच CB, है ना, बरोबर आहे का. ठीक आहे. तर ह्या 4 पैकी 3 दिलेले आहेत, मग आपण याची जोडीच वापरायची. म्हणजे लिहिता येते मला AP/BQ इज इक्वल टू CA/BC. CA च्या ऐवजी इथं काढायला सांगितलेला AC आहे, मग तोच लिहू आपण. CA काय आणि AC काय, ठीक आहे. मला ह्या 4 पैकी ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती ठेवून देऊ. जसं की AP दिलाय का, तर दिलाय 7 आहे. BQ दिलाय का, तर दिलाय 8 आहे. AC आपल्याला काढायचं आहे आणि खाली BC आहे, तर BC किती आहे, 12. झालं. ह्या 12 इकडे ट्रान्सफर केला की इकडे वरती फक्त एका बाजूला बरोबर चिन्हाच्या फक्त AC. AC बरोबर काय, तर 12 इकडे आला तर तो गुणाकारात येईल 7/8. मग याला भाग द्या, है ना. 4 2 8, 4 3 12, बरोबर आहे का. 3 7 21 आणि भागीला 2 म्हणजे AC बरोबर 21/2 म्हणजे किती ते 10.5. कळलं, ठीक आहे. इझी आहे ना.